हाय, कसे आहात सगळे? आज आम्ही शिवसृष्टीत आलो आहोत. खूप गर्दी असल्यामुळे आम्हाला एंट्री मिळाली नाही आहे आणखीन. तरी आम्ही बाहेर थांबलो आहे आणि इथे आमची अशी मस्ती सुरू आहे, तुम्ही बघा. आम्हाला एंट्री मिळाली आहे आणि आम्ही आता इथे तिकीट काढत आहोत. शिवसृष्टी जगातील पहिले ऐतिहासिक थीम पार्क आहे. नंतर तिकीट काढल्यावर वेटिंगसाठी थांबलो होतो, तर मनोरंजनासाठी मॅजिक शो दाखवत होते. त्यांची कला दाखवत होते ते. खूप सारी लोकं पण होती तिथं मॅजिक शो बघायला. फायनली आम्ही आत आलो आणि आत आल्यावर खूपच सुंदर असं दृश्य आहे. शिवछत्रपतींचा पुस्तकापलीकडचा इतिहास बघतो. सगळ्या गडांबद्दल माहिती मिळते. एका हॉलमध्ये फुलस्क्रीन लावली आहे आणि शिवसृष्टीत काय काय बघायचं ते स्क्रीनवर दाखवलं आहे. तथा उनसे प्रेरणा लेकर अपने घरों को लौटेंगे। शिव सृष्टि, जहाँ शिवाजी महाराज पग पग पर हमारे साथ होंगे और हम भी शिवाजी महाराज के पद चिन्हों पर उत्साह के साथ आगे बढ़ेंगे। शिवाजी महाराज के आदर्शों का केंद्र है ये शिव सृष्टि। पढ़ने लिखने के शौकीनों और विद्वानों के लिए यहाँ पर एक विशाल ग्रंथालय है, जहाँ पर शिवाजी महाराज पर आधारित साहित्य अनेक भाषाओं में और विपुल मात्रा में उपलब्ध है। घोड़े की सवारी करना भी एक शान का अनुभव कराता है। घुड़सवारी का आनंद यहाँ पर्यटक तो ले ही सकते हैं। इसके अलावा यहाँ पर घुड़सवारी के शौकीनों को इसका प्रशिक्षण भी दिया जा रहा है। विचार पौराणिक, तत्वज्ञान, पर्यटन, भव्यता, दिव्यता, मनोरंजन, संस्कृति संवर्धन के लिए श्रीमद्भागवत सृष्टि एक अद्भुत स्पिरिचुअल टूरिज्म। अध्यात्म, विज्ञान और कई शास्त्र विद्या कलाओं को इसी भारत भूमि ने जन्म दिया और ये ज्ञान संपूर्ण जगत में मुक्त हस्त से लुटा दिया। इसीलिए हमारी ये भारत भूमि जगत गुरु कहलाती है। वर्तमान समाज और हमारी आने वाली पीढ़ियों तक अपने राष्ट्र की अमूल्य धरोहर अर्थात हमारा तत्व ज्ञान इथे सर्व शस्त्रांची व हत्यारांची माहिती दिली आहे. फक्त बघायचं काय खायचे.
नको ताई बोलतच ना आपलं बोलतेच. आणि मग एक एक करून सर्व गडांबद्दल त्यांनी आम्हाला माहिती सांगितली. माची म्हटलं जातं. पद्मावती माची, सुवेळा माची आणि संजीवनी माची या तिघांचा मिळून किल्ला करायचा होता राजगड. आणि वरती आहे तर बालेकिल्ला. बालेकिल्ल्यावरती जर बघायचं म्हटलं तर छत्रपती शिवाजी शिवसृष्टीचा दुसरा टप्पा म्हणजेच भवानी माता मंदिर. तिकडे जाण्याची वाटणं खूपच सुंदर आहे. तिथले सर्व बांधकाम हे पूर्णपणे बेसाल्ट खडकांपासून बनलेले आहे. आणि आश्चर्याची बाब म्हणजे हा खडक पुण्यात कुठेही उपलब्ध नाही आहे. आतमध्ये जाताच भला मोठा असा परिसर आहे जिथे आपण दर्शन घेऊन शांतपणे बसू शकतो. आम्ही पूर्ण परिसर पाहिला. मागून व पुढून सुंदर असे काम केलेले आहे. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या कल्पनेतून पुणे आंबेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर जगातील पहिले ऐतिहासिक थीम पार्क सुरू झाले. इथे शिवसृष्टीचा आराखडा बघितला. मग आम्ही महाराजांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्व घटना शोच्या माध्यमातून पाहिले. कुठल्या करण्याची हिंमत आमची जहागीर बेवसाव करण्याची. इथे पहाराही वाहन ठोकून जातो. उखडून काढणारे ते अभद्र. सरकार कशापायी हे? अहो सरकार, राव इथं गाढवाचा नांगर फिरवून गेलाय. म्हणलं खबरदार, परत इथं आला तर. आम्ही आलोय ना आता. अजिबात घाबरण्याचं कारण नाही. त्याला पुन्हा इकडे डोळा वर करून बघायची हिंमत तर होऊ दे. आता इथे कोणालाही भ्यायचं कारण नाही. ही भूमी आपली आहे. शिवबा,
आपल्याला ही भूमी पुन्हा बसवायची आहे. जिथे गाढवाचा नांगर चालला तिथे सोन्याचा नांगर धरायचा आहे. गजाननाच्या आशीर्वादानं आणि तुमच्या कर्तृत्वानं गोरगरिबांची प्रजा इथं कुठल्याही भीतीशिवाय राहिली पाहिजे. सरकार, इथं गावात एक चांगला गणपती बी होता, तो पण आता ठकरांच्या वाड्यात कसा बसा तग धरून आहे. त्याची स्थापना करूया. आता यापुढे कसब्यातला गणपती आपल्या पुण्याची ग्रामदेवता असेल. या पुण्यभूमीत जिजाऊ साहेब आणि बाळराजांच्या रूपानं जणू सोन्याच्या पावलांनी लक्ष्मीनच प्रवेश केला. बीज कसब्यातील ठिकाणांच्या गजाननाच्या साक्षीनं इथल्या भूमीत रुजलं. बाळराजे, आमची खात्री आहे गजाननाचे आशीर्वाद आपल्या कायम पाठीशी आहेत. आपण हे कार्य सहज सिद्धीस नेऊ शकाल. आऊसाहेब, आपलाही आशीर्वाद असावा. हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. कालचक्र पुढे जात होतं. शिवाजी सरनोबतचा सेनापती झाला, गाझीचा पंडित, मुजुमदारचा अमात्य झाला, सुभेदारचा देशाधिकारी, हुकुमतचा सेनाकर्ता झाला, तर शहजाद्याचा युवराज. हे आणि असे अनेक. महाराजांनी केवळ राज्य व्यवहार कोशासारखे ग्रंथ लिहून घेतले असं नाही, तर या व्यतिरिक्त काव्यशास्त्र विनोदावरही अनेक ग्रंथ लिहून घेतले. अनेक विद्वानांची आणि कवींची प्रतिभा त्यांच्या राजाश्रयानं बहरली. असं वाटतं आणखीन काही वर्ष तरी छत्रपती शिवाजी महाराज जर आमच्यात असते तर. सतत किती दगदग, किती भयानक संकट, किती रात्री बेचैनीत घालवल्या असतील त्याने. सगळे फासे उलटे पडत असताना कसा आपल्या सहकार्यांना धीर दिला असेल त्याने. खरोखर असा माणूस, असा सेनानी, असा राजा जगात दुसरा नाही. ह्या मात्रेनं प्रकृतीला नक्कीच आराम पडेल बघा. सततच्या कष्टांनी त्यांचं शरीर अगदी दमून भागून गेलं होतं. आता आयुष्याची अवधी झाली. आता आम्ही कैलासास श्रींचे दर्शन असणार. स्वामी, अहो हा तर मृत्यू लोकच आहे ना. याआधी जितके जन्मले तितके गेले. आता आमची वेळ झाली. महाराज, असं नका बोलू महाराज. आग्र्यातून निघताना तुमच्या जागी मी झोपलो होतो. आज मी या बिछाण्यावर तुमच्या जागी मी झोपलो. मरण आलं तर मला येऊ दे. पन्हाळ्यातून निघताना आपला शिवाकाशीत पालखीत बसून गेला. आज बी आमासने कुणाला बी इशारा करा फकस्त तुमच्या जागी आम्ही जातो. पण आमासने असं पोळका करून जाण्याची अशी भाषा करू नका महाराज. अशी भाषा करू नका. हिरोजी, महाराज, हिरोजी, महाराज, स्वामी, हिरोजी, आग्र्यात तुम्ही जणू आम्हाला पुनर्जन्मच दिलात. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आम्हाला प्राणपणानं जपलं. या धामधूमीत तानाजीला, सूर्याला, प्रतापला, माझी प्रभू आणि असे एक समर्पण. शो पाहिल्यानंतर आम्ही निघालो. तुम्हीही हा अनुभव आवर्जून घ्या. शिवसृष्टीला नक्कीच भेट द्या. हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. चला बाय.